प्रशासनाने आत्मदहनाच्या आंदोलनाला स्थगिती, ग्रामस्थ चढले आत्मदहनासाठी ग्रामपंचायत इमारतीवर। गावातील अतिक्रमण काढण्याची होती मागणी, ग्रामस्थांच्या हातात डिझेल पेट्रोलचे कॅन। बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील 10 ते 15 ग्रामस्थ हे ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत। गावातील अतिक्रमण तात्काळ काढावे, महिलांना शहरात स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी यांसह विविध मागण्यांसाठी हे ग्रामस्थ आक्रमक झाले असून सकाळपासून ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत। तर काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले तर काही ग्रामस्थ व्यापारी संकुलवर चढले आहेत। आंदोलनकर्त्या ग्रामस्थांच्या हातात पेट्रोलचे कॅन असून जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी दिला होता। मात्र अखेर प्रशासनाच्या वतीने दखल घेत लेखी आश्वासनानंतर युवा ग्रामस्थांनी आत्मदहन सोडून आत्मदहन आंदोलनाला स्थगिती दिली आहे। सदर मागण्या 13 जून 2024 रोजी पूर्ण केल्या जातील अशा याची लेखी आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहेत। मात्र यावेळी प्रशासनाची चांगली तारंबळ उडाली होती। सदर आंदोलन सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत युवकांनी हे आंदोलन सुरूच ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी दिलेले लेखी खुलासा तुम्हाला सर्वांसमक्ष वाचून दाखवतो। प्रति सागर धनु पळसकर व इतर राहणार डोणगाव तालुका मेकर विषय दिनांक 6/6/2024 रोजीची आत्मदहन मागे घेण्याबाबत आपणास वरील विषयानुसरून कळविण्यात येते की मौजे ग्रामपंचायत डोणगाव येथे शेत सर्वे 123 मधील ढोर दवाखाना व जुनी अंगणवाडी इमारत मधील मोकळ्या जागेत दिनांक 13/6/2024 रोज गुरुवारी पोलीस संरक्षण मागून सदर खुल्या जागेत तार कंपाऊंड व तसेच व इतर अतिक्रमण काढून घेण्यात येईल। तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या इमारतीपर्यंत जागा मोकळी करून देण्यात येईल। इतर उर्वरित मागण्या ग्रामसभेत चर्चा करून त्यास मान्यता घेऊन पूर्ण करण्यात येईल करता लेखी लिहून देण्यात येत आहे। ओके, आम्हाला आज लेखी आश्वासन दिलेलं आहे 16/5 आपलं 13/6/2024। काय मागण्या होत्या आपल्या? आमच्या मागण्या 123 मधली पूर्ण अतिक्रमण काढून द्यावे आणि जी जागा आहे सोसायटी कॉम्प्लेक्स जवळची तर त्या जागेवरती कंपाऊंड वॉल करून द्यावे आणि तिथं जे अतिक्रमण आहे अतिक्रमणमध्ये जे घर बांधलेले आहेत ते घरं त्यांनी काढून तिथं पूर्ण वॉल कंपाऊंड करून द्यावे। याआधी सुद्धा तुम्ही उपोषण केलं त्यावेळेस तुम्हाला आश्वासन दिलं होतं? त्या अगोदर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं, त्याच्यानंतर आम्हाला 3 महिने झाले होते, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर काही प्रक्रिया केली नाही, त्याच्यामुळे आज आम्हाला आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला। असं वाटतंय का तुम्हाला की 13 तारखेला पुन्हा असंच होईल म्हणून? असं तर आता वाटत नाही, कारण असं वाटतं की आता ते 13 तारखेला करतील म्हणून। जर त्यांनी नाहीच केलं 13 तारखेला तर 13 तारखेच्या नंतर गावाला काही दुसरे हे तयार होतील आणि अंशक गोष्टी तयार चालू होतील गावामध्ये।